थेट जाऊया आपण वरळीमध्ये, ज्या ठिकाणी ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे त्या हॉटेल ब्लू सी मध्ये प्रतिनिधी गिरीश कांबळे उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं अधिक माहिती घेतोय. मृग आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा 12 वाजता केली जाणार आहे. साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार याचा प्रश्न सर्वांनाच होता. मात्र आज दुपारी 12 वाजता वरळीच्या हॉटेल ब्लू सी मध्ये याची घोषणा केली जाणार आहे. तत्पूर्वी दोन्ही ठाकरे बंधू आहेत ते शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी जातील आणि त्यानंतर हे या ठिकाणी पत्रकार परिषदेला येतील. यावेळी पत्रकार परिषदेच्या वेळी दोन्ही कुटुंब ठाकरे कुटुंबाचे सर्वच सदस्य या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित असणार आहेत आणि आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट किती जागा लढतोय, मनसे किती जागा लढतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय या ठाकरे बंधूंच्या युतीवेळी राष्ट्रवादी शरद पवार गट देखील यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाला देखील किती जागा मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. विशेष करून आपण बघतोय की हॉटेल ब्लू सी ही जागा आपण बघितलं तर 2019 साली अमित शहा उद्धव ठाकरे यांची या ठिकाणी भेट झालेली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही एकत्रित निवडणूक लढतो याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर सारं काही फिसकटलं आणि मागील 25 वर्ष एकत्र असलेले हे दोन्ही भाजप आणि शिवसेना वेगवेगळे झाले आणि त्यानंतर आपण ही चित्र बघतोय की आता तब्बल 2 दशकानंतर हे दोन ठाकरे बंधू पालिका निवडणुकांच्या निमित्ताने का होईना एकत्र आलेले आहेत आणि आता एकत्र निवडणूक लढत आहेत. त्यामुळे आजची ही घोषणा आणि आजचा हा दिवस सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 5 जुलैचा एकत्रित मेळावा, विजय मेळावा, हिंदी सक्तीच्या वरून आलेले दोन भाऊ एकत्र आले. त्यानंतर मोर्चे असतील, आंदोलनं असतील, त्या एकत्र येत अनेक कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येत बैठका घेत हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीसाठी. ठाकरेंचं आता अखेर ठरलंय. आज दुपारी 12 वाजता युतीची जाहीर घोषणा होऊ शकते आणि त्याच वेळी त्याचा आढावा आपण आता पाहिला त्या ब्लू सी हॉटेल जवळनं.